गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 9व्या अध्यायाच्या 33 आणि 34 या शेवटच्या 2 श्लोकांवर आज चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अवनी, इफ यू आर रेडी यू कॅन गो हेड. 33 आणि 34 अनम्यूट. हो. किं पुनर्ब्रह्मराजर्षयस्तथा अनित्यमसुखलोकमिमं प्राप्य भजस्व माम्. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु. मामे वैश्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः. थँक्यू अवनीताई. लेट अस सी 33व्या श्लोकामध्ये प्रभुपाद आपल्याला काय सांगतात की हाऊ मच मोर this is so of the righteous brahmana, the devotees and the saintly kings. Therefore, having come to this temporary miserable world, engage in loving service unto me. How much more this is so of the righteous brahmanas. म्हणजे ह्याच्या आधीच्या श्लोकाबरोबर याचा संबंध आहे. हे बघ, ओ सन ऑफ पृथा, those who take shelter in me, though they be of lower birth, women, Vaishya and Shudra, can attain the supreme destination. आता जर ह्यांना सुद्धा भक्ती मार्गातनं पुढे जाता येऊ शकतं, तर then what to speak about those who have been born as Brahman किंवा in the higher category. त्या काळच्या नुसार तशा प्रकारे हे सांगितलं गेलेलं आहे. पण आता आपण जे चिंतन केलं त्यानुसार काय आहे की साधक याला कुठल्याही प्रकारचा भेद नाही. या आपण समजा इव्हन जीव जरी बघितलं, इव्हन इफ यू कन्सिडर युअरसेल्फ टू बी द जीव, जीवाला देखील ह्या सगळ्या कॅटेगरीज लागू नाही होत ना. विचार करून बघा तुम्ही. स्त्री झालं, वैश्य झालं, शूद्र झालं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या शरीराशी संबंधित आहेत, देहाशी संबंधित आहे. म्हणजे देह समजा पुरुषाचा असेल तर पुरुष आणि स्त्रीचा असेल तर स्त्री. म्हणजे काय, देहानुसार आपलं वर्गीकरण झालं ना. तर ते वर्गीकरण जर देहानुसार करत असू आपण, तर आपण साधक या पायरीपर्यंत पोचलेलोच नाही अजूनपर्यंत. विचार करून बघा. हाऊ मच मोर दिस इज सो ऑफ द रायचियस ब्राह्मण. म्हणजे जे रायचियस म्हणजे पुण्यवान ब्राह्मण, द डिव्होटीज म्हणजे भक्त, अँड द सेंटली किंग्स म्हणजे जे राजे होते की जे सेंटली म्हणजे संतत्वाला प्राप्त झालेले राजे. असे कुठले राजे होते आपल्याला उदाहरण माहिती आहे ना. एक तर जनक राजा होता कर्मयोगी. अनेक राजे आहेत. म्हणजे आत्ताच्या काळात जर आपण बघायचं झालं तर दलाई लामा तुम्ही ऐकलं असेल त्यांच्याबद्दल. ते स्वतः संतच आहेत. ही जो दलाई लामा, पण ते त्यांच्या तिबेटी लोकांचे राजे आहेत, नाही का. आपल्या इथे उत्तर प्रदेशामध्ये एक योगी आहे, ते राजे आहेत. त्यांच्याजवळ स्वतःचं काहीच नाही. नो अजेंडा, नो पर्सनल अजेंडा टू रन. पण आता काय की राज्य चालवायचंय, त्यामुळे राज्य चालवायला उतरले. असं आहे. तर जे राजे संत आहेत की ज्यांना स्वतःचं असं काही नाही, त्यांना प्रजेच्या कल्याणासाठीच फक्त कार्य करायचंय, अशा सगळ्या लोकांना देखील देअरफॉर हॅव्हिंग कम टू दिस टेम्पररी मिझरेबल वर्ल्ड एंगेज इन लव्हिंग सर्व्हिस अनटू मी. त्यामुळे तुम्ही लोक जेव्हा इथे येता, तुमचा जन्म कुठलाही असो किंवा तुमचं जेंडर कुठलंही असो, तरी सुद्धा लव्हिंग सर्व्हिस अनटू मी. इथे मी याचं ॲक्च्युअल ट्रान्सलेशन आहे ते वापो. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. तुम्हाला आता हे अनित्य असुख लोक म्हणजे हा मृत्यूलोक जो आहे तो मिळालेलाच आहे. अनित्य लोक आहे हा, असुख लोक आहे हा.
इथे दुःखच आहे, सुख नाही आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे की भजस्व माम, म्हणजे माझं भजन करायचं. बी एंगेज इन लव्हिंग सर्व्हिस. भजस्व ह्याच्यामध्ये प्रभुपादांनी भजस्व या शब्दाचा अर्थ बी एंगेज इन लव्हिंग सर्व्हिस असं लिहिलंय. परंतु भजस्व या शब्दाचा अर्थ आपण हा पण धरू शकतो की फोकस्ड ऑन अवर इसेन्शियल सेल्फ. असा जरी आपण घेतला तरी सुद्धा द वन हू इज फोकस्ड ऑन हिज इसेन्शियल सेल्फ विल नॉट रिअली बी बॉदर्ड बाय ऑल दीज अदर ॲपरंट डिफरन्सेस इन द वर्ल्ड. ठीक आहे. विनोबा काय म्हणतात बघूया. तेथे ब्रह्मर्षी राजर्षी ह्यांची गोष्ट कशा सती, भज तू मज आलास लोकी दुःखद नश्वर. या दुःखद नश्वर लोकी जेव्हा तू आलेला आहेस तेव्हा तू मला भज. म्हणजे इथे भोळे, स्त्री, वैश्य, शूद्र, पापयोनी, ब्रह्मर्षी, राजर्षी ह्या सगळ्या लोकांना भजन करून म्हणजे भक्ती करून माझ्यापर्यंत पोचता येऊ शकतं. तर त्यांनी फक्त सगळ्याच्या सगळ्या लोकांचं जे वर्णन आहे ते केलं तिथे. याचा अर्थ मी स्वतः म्हणजे अगदी स्पष्ट अर्थ जरी असा डायरेक्ट अर्थ जाणवत असला ना की ह्याच्यामध्ये स्त्रियांना कमी लेखलं गेलेलं आहे, तरी सुद्धा माझ्यावर अवलंबून आहे ना की मी तसा अर्थ घेऊ किंवा नाही. ठीक आहे. तर जसा अर्थ आपल्याला दिसतो ना, म्हणजे भासतो किंवा ॲपरंटली असं वाटतं की हा अर्थ असेल, तशा अर्थाने ते घेतलेलं गेलेलं आहे किंवा तशा अर्थाने आपण ते इंटरप्रिट करू किंवा नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे ना. तर स्त्री ही पुरुषापेक्षा कमी आहे हे व्यवहारामध्ये आपल्याला जरी दिसत असलं ना, तरी सुद्धा आध्यात्मिक साधनेमध्ये ते सत्य नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपलं हे जे सगळं चिंतन सुरू आहे हे आध्यात्मिक साधनेच्या दृष्टिकोनातून सुरू आहे. आपलं हे जे चिंतन आहे आपण समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी हे करत नाहीये. आपण हे स्वतःच्या मनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी करतो. त्याच्यामध्ये आपलं चित्त आपण शुद्ध करण्याच्या मागे लागलेलो आहोत. आपल्याला समाजाला बदलायचं नाही. आपल्या ह्या चिंतनामध्ये आता जे कोणी लोक आहेत, आता आपण सगळे मिळून 10 लोक आहोत ना, 10 पैकी 10 लोकांच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारची अजिबात शंका नको. म्हणजे ह्याच्यापैकी एखाद्याच्या मनात सुद्धा शंका नको की स्त्री आणि पुरुष असा भेद करावा म्हणून. आपल्या इथे स्त्री आणि पुरुष हा भेद आपल्या मनामध्ये असायलाच नको. स्त्री आणि पुरुष हा भेद जर आपण आपल्या मनामध्ये केला तर मग आपण आध्यात्मिक साधक नाही आहोत. ठीक आहे. लेट अस सी. आपण ह्याच्याबद्दल किशोर कुलकर्णी आपले जे बंधू आहेत ते काय म्हणतात. ब्राह्मण राजर्षी पुण्यवान ते माझ्या भक्तीत तल्लीन, अशाश्वत जगती आलासी ते दुःखकारक भज मजसी. ब्राह्मण राजर्षी आणि पुण्यवान ते माझ्या भक्तीत तल्लीन आहेत. अशाश्वत जगतात तू आलेला आहेस ना, ते दुःखकारक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तू मज भजशी म्हणजे माझं भजन कर. बी डिव्होटेड अन टू मी. जयांनी असे केली माझीच भक्ती, मिळाले असे पुण्य माझीच प्रीती. जगी या अनित्ती जिथे सुख नाही, म्हणून मला तो पूजावे सदाही. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की ब्राह्मण आणि राजर्षी ह्या शब्दांचा अर्थ किंवा त्याचं ट्रान्सलेशन किशोर बंधूंनी आपल्या किशोर दादांनी केलेलंच नाही है ना. ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये बघा त्यांनी मनुष्य मिळाला असो जन्म काही असो वैश्य पापी की शूद्र स्त्री आहे याच्यामध्ये चारी शब्दांचा अर्थ त्यांनी प्रत्येक शब्दामध्ये दाखवलेला आहे. परंतु ह्याच्यामध्ये ब्राह्मण आणि राजर्षी ह्या दोन शब्दांचा जो समानार्थी शब्द आहे तो ह्या ओवीमध्ये नाही आहे किंवा या श्लोकामध्ये नाही आहे. पण इट डझंट मॅटर. बघा की असं होतं एखादं, आता जसं फॉर एक्झाम्पल कृष्णाने अर्जुनाला जे काही सांगितलं असेल म्हणजे कृष्णाच्या मनामधले भाव अर्जुनाच्या मनामध्ये तसे तसे प्रगट झाले. ही आहे भगवद्गीता.
तर ते भाव काय असावेत, त्या भावांचं शब्दांकन जे आहे ते व्यासमुनींनी केलं. कसं केलं? व्यासमुनींनी सगळंच महाभारत लिहून काढलं. म्हणजे तो जो इतिहास होता त्या काळचा, तो सगळा व्यासदेवांनी लिहून काढला. त्याच्यामध्ये हे कृष्णाचं आणि अर्जुनाचं जे संभाषण झालं, त्याच्यामध्ये व्यासदेवांनी गीतेमध्ये जे शब्द लिहिलेले आहेत, ते शब्द तसेच्या तसेच आले होते का? हे आपण आत्ता नाही सांगू शकत. परंतु गीतेच्या माध्यमातून गुरुनी शिष्याला काय समजावून सांगणं आवश्यक आहे, ते समजावून सांगण्यासाठी जे शब्द सगळ्यात जास्त उपयुक्त आहेत, प्रभावी आहेत, त्या शब्दांमध्ये सहज गाता येण्यासारख्या छंदामध्ये, सहज आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये व्यासदेवांनी तो सगळा संवाद जो आहे तो शब्दबद्ध केला, शब्दांकित केला. त्याला आपण गीता म्हणतो. भगवंतानी ह्याच शब्दामध्ये, या श्लोकांमध्ये अर्जुनाशी हाच संवाद असाच केला होता, संस्कृतमध्ये केला होता, असं मी तरी नाही सांगू शकत. भक्तांची अशी श्रद्धा आहे की हे शब्द भगवंताच्या तोंडातून बाहेर निघालेले आहेत. भगवंतानी हे शब्द त्याच्या तोंडातनं उच्चारले होते किंवा नाही, हे आत्ता आपल्याला कळायला काहीच मार्ग नाही. परंतु शब्दांमध्ये न अडकता त्या शब्दांच्या मागचा जो भाव आहे, तो भाव समजून घेणं आणि तो अर्थ आपल्या हृदयामध्ये प्रगट होणं, आपल्याला त्या शब्दांच्या अर्थाचा बोध होणं, म्हणजे केवळ नॉट ॲज अन इंटेलेक्चुअल एक्सरसाइज, परंतु ॲज अन एक्सपिरियन्स. शब्दाचा अर्थ आपण एक सेकंड somebody is trying to call me just now. Hold on for just 1 second. आतापर्यंत आपण जे काही चिंतन केलं त्याच्याबद्दल जर कोणाला काही बोलायचं असेल तर सांगा, नाही तर मी इनफॅक्ट आय थिंक वी शुड वेट फॉर अ फ्यू मिनिट्स, कारण की ह्याच्याबद्दल ज्ञानदेव महाराजांनी ज्या ओव्या आपल्याला सांगितल्यात ना, ते आपण बघूया आणि देन वी विल गेट स्टार्टेड वन्स अगेन. अनघाताई, आपल्याला काही बोलायचंय का? बोला ना. संजीवनीमध्ये त्यांनी 2 पॅरेग्राफ खूप छान लिहिले. इथे स्त्रिय हा शब्द देण्याचं तात्पर्य कोणत्याही घराच्या, कोणत्याही आश्रमाच्या, कोणत्याही देशाच्या, कोणत्याही वेशाच्या कशाही स्त्रिया का असेल, सर्व मला शरण होऊन परम पवित्र बनतात आणि परमगतीला प्राप्त होतात. जसे प्राचीन काळात देवहूती, शबरी, कुंती, द्रौपदी, व्रजगोपी इत्यादी आणि वर्तमान काळात मीराबाई, करमितीबाई, कर्माबाई, फुलीबाई इत्यादी कितीतरी स्त्रिया भगवंताच्या भक्त झाल्या आहेत. तसेच वैशात समाधी, तुलाधार इत्यादी आणि शूद्रात विदूर, संजय, निषादराज इत्येक भगवंताचे भक्त झाले आहेत. तात्पर्य, पापयोनी स्त्रिया, वैश्य आणि शूद्र हे सर्व भगवंताचा आश्रय घेऊन परमगतीला प्राप्त होतात. आणि पापयोनया हा स्वतंत्र रूपाने हा शब्द आला आहे. या पदाला स्त्रिया, वैश्य आणि शूद्र यांचं विशेषण मानलं जाऊ शकत नाही, कारण असं मानलं तर पुष्कळशा अडचणी निर्माण होतात. स्त्रिया 4 वर्णाच्या असतात. त्यापैकी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्या स्त्रियांना पतीबरोबर यज्ञ इत्यादी वैदिक कर्मात बसण्याचा अधिकार आहे. म्हणून स्त्रियांना पापयोनी असे म्हणता येऊ शकत नाही, अर्थात म्हणू शकतही नाही. 4 वर्णात येत असतानाही भगवंतांनी स्त्रियांचे नाव वेगळे घेतले आहे. याचं तात्पर्य, स्त्रिया पतीच्या साथीनेच माझा आश्रय घेऊ शकतात किंवा माझ्याकडे वळू शकतात असा नियम नाही. स्त्रिया स्वतंत्रतेने माझा आश्रय घेऊन परमगतीला प्राप्त होऊ शकतात. म्हणून स्त्रियांनी कोणत्याही व्यक्तीचा मनाने थोडाही आश्रय न घेता केवळ माझाच आश्रय घेतला पाहिजे. वंडरफुल. मध्ये मध्ये आपला आवाज कट होत होता, पण आम्हाला लक्षात आलं
म्हणजे कसं असतं बघा की समजा त्या श्लोकाचा अर्थ जर चुकीचा इंटरप्रिट होऊ शकत असेल तर तो अर्थ आपण जी विचारवंत व्यक्ती आहे किंवा ज्यांनी थोडीफार तरी साधना केलेली आहे, ज्यांनी परमसत्य जे आहे ते थोड्याफार प्रमाणात अनुभवलेलं आहे, अशा लोकांकडनं ते समजावून घेणं आपल्यासाठी हितकारक आहे. असा जर आपण विचार केला तर बरं होईल. नाहीतर आपण चुकीच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत राहू आणि मग आपण चुकीच्या मार्गाने जात राहू. That's not a good thing for us. Anyway, let's see what ज्ञानदेव महाराज has to say about this. So I'm sharing the screen की जिथे तुम्हाला ज्ञानदेव महाराजांचे ज्या सगळ्या ओव्या दिसतील. तर मग पुण्यकर्मी ब्राह्मण भक्त असलेले आणि ऋषींप्रमाणे आचरण करणारे राजे हे उत्कृष्ट गती पावतात, ह्यात नवलते काय? अनित्य व सुखहीन असा मर्त्यलोक प्राप्त झाला असता त्यातून मुक्त होण्याकरता माझीच भक्ती कर. मग वर्णा माझी छत्रचामर, स्वर्ग जयांचे अग्रहार, मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे. मग चारही वर्णांमध्ये छात्र चामरांप्रमाणे सर्वांच्यावर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाह करता दिलेला इनाम आहे व जे वेदातील मंत्ररूप विद्येचं माहेर घर आहेत, असे जे ब्राह्मण बघा त्यांना अशा प्रकारची विशेषणं ज्ञानदेवानी लावली आहे की जे चारही वर्णांमध्ये छात्र चामरांप्रमाणे सर्वांच्या वर असले. छात्र चामर म्हणजे चामड्याचं छत्र असा आपण विचार करू त्याच्यावर. वर्णा माझी छत्र चामर म्हणजे सगळ्या वर्णांच्या वर ज्यांनी छत्र धरलेलं आहे असं. सर्वांच्यावर असलं त्यांना, ज्यांना स्वर्ग हा निर्वाह करता दिलेला इनाम आहे. म्हणजे कसं आहे की जी ब्राह्मण व्यक्ती असते ना, त्या व्यक्तीच्या मनामध्ये खरं तर इच्छा असायला नको कुठल्याच प्रकारची. ब्राह्मण व्यक्ती खरी कोण आहे माहिती आहे का? की जिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे इच्छा उत्पन्न होत नाही. अशाच प्रकारची जी व्यक्ती असते ना, ती समाजाचं नेतृत्व करू शकते. नाही तर काय होईल की समजा आपल्या मनामध्ये काही इच्छा, आकांक्षा, वासना असल्या तर मग आपण समाजाचं नेतृत्व करण्याऐवजी समाजात म्हणजे त्या नेतृत्वाच्या नावाखाली समाजाचा काय करू की छळ पण करू शकतो. समाजाचा आपण दोहन तर करूच करू. आपल्याला कुठेही काहीही दोहनाची संधी जर मिळाली ना तर आपण ती सोडत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणजे जो मनुष्य ह्या जगामध्ये अडकलेला आहे त्याचा स्वभाव. परंतु ज्याला अशा प्रकारची इच्छा देखील होत नाही मनातून, तो खरा ब्राह्मण आहे. अशा लोकांच्याच छत्रछायेखाली जर समाज असला तर तो चांगला राहू शकतो. तर खऱ्या अर्थाने ब्राह्मण जो आहे ना, तो ब्राह्मण कुळामध्ये किंवा ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला आलेला आहे, तो ब्राह्मण नाही आहे. आजकाल आपण बघतो की ब्राह्मणांच्या घरात जन्माला आलेले लोक ब्राह्मणांप्रमाणे अजिबातच वागत नाहीत. म्हणजे ते जे स्वतःहून ब्राह्मण आपल्या जीवनामध्ये निर्बंध घालून घेतात, तशा प्रकारचे निर्बंध आपण जे स्वतःला ब्राह्मण सध्या म्हणवतात अशा लोकांच्या जीवनामध्ये बघतच नाही ना. खरा ब्राह्मण जो आहे तो सर्व प्रकारचे नियम समजून घेऊन त्या नियमांनुसार स्वेच्छेने चालायचा प्रयत्न करतो, तो खरा ब्राह्मण. इथे नियम समाजाचे नियम असतात, कुटुंबाचे नियम असतात, निसर्गाचे नियम असतात, कर्माचे नियम आहेत, आध्यात्मिक नियम आहेत. हे सगळेच्या सगळे नियम जो स्वतःच्या जीवनामध्ये स्वेच्छेने पाळतो तो ब्राह्मण आहे. केवळ ब्राह्मण घरामध्ये जन्माला आलेला जो आहे तो ब्राह्मण नाही आहे. ब्राह्मण हा गुणकर्मांनी ठरत असतो. गुण आणि कर्म जर ब्राह्मण म्हणण्याच्या योग्यतेचे नसतील तर आपण त्या व्यक्तीला ब्राह्मण नाही म्हणू शकत. आणि वी डोंट हॅव टू पास दिस जजमेंट ऑन टू अदर्स. आपल्याला इतर कोणी ब्राह्मण आहे किंवा नाही आहे
हे बघण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण ब्राह्मण आहोत किंवा नाही, किंवा आपण ब्राह्मण असल्यासारखे वागतो आहोत किंवा नाही, हे स्वतः आपण बघणं हे जास्त महत्वाचं आहे. याच्यावर आपण नेहमी चिंतन करणं आवश्यक आहे. त्यांना स्वर्ग हा निर्वाह करता दिलेला इनाम आहे. मी तुम्हाला सांगू का, जर आपल्या मनामध्ये इच्छा नसली ना, तर आपण स्वर्गात असतो नेहमी. आपण मागच्या वेळेस काय उदाहरण घेतलं होतं, की समजा माझं जेवण झालेलं असलं, माझं पोट भरलेलं असलं, तर मला आता भूक नाहीये, तहान नाही. त्यामुळे मी भूक आणि तहान या दोन दृष्टिकोनातून स्वर्गातच आहे ना, टेम्पररीली, अंटिल आय गेट हंग्री अगेन. पुन्हा भूक लागेपर्यंत मी स्वर्गातच आहे, कारण की मला आत्ता इच्छा नाही आहे जेवायची. बरोबर आहे. तर ज्याला जगामधल्या कुठल्याही गोष्टीची इच्छाच नाहीये, ती व्यक्ती स्वर्गातच असणार आहे नेहमी. तर अशा मनोवृत्तीची व्यक्ती नेहमी स्वर्गात असते, ज्यांना स्वर्ग हा निर्वाह करता दिलेला इनाम आहे. आणि जे वेदातील मंत्ररूप विद्येचं माहेरघर आहेत. वेदांमधली जी मंत्ररूप विद्या आहे म्हणजे काय, की वेदांच्या मंत्रांमुळे आपल्याला काय ज्ञान आतून उमजायला हवं, कुठला बोध आपल्याला आतून व्हायला हवा, त्याचं माहेरघर. तुम्ही विचार करा, की ज्याला वेदांमधलं जे सार आहे ते कळलेलं आहे आतून, कसं आत्मरूपाने कळलेलं आहे, नॉट एज ए सब्जेक्ट, नॉट एज ऑब्जेक्टिव्ह नॉलेज, बट एज ए सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स. अशा प्रकारे ज्याला वेदांताचं सार आतून कळलेलं आहे, ती व्यक्ती बाहेरच्या जगामध्ये रागलोभांनी, रागद्वेषांनी प्रेरित होईल का? अजिबात नाही होणार. अशी व्यक्ती ब्राह्मण आहे. आणि अशा व्यक्तीचं जेव्हा छत्र असतं समाजावर, तेव्हा तो समाज चांगल्या प्रकारे काम करतो. जे पृथ्वी तळींचे देव, जे तपोवतार सावयव, सकळ तीर्थांसी देव दैव उदयले जे. जिथे म्हणजे ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी नेहमी यज्ञांचं राहणं असतं, जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत असते, जेथे म्हणजे ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी नेहमी यज्ञांचं राहणं असतं. यज्ञ म्हणजे काय, आपण यज्ञाबद्दलही पुष्कळ चिंतन केलेलं आहे. यज्ञ म्हणजे आपल्या इच्छांची किंवा आपल्या स्वार्थाची किंवा आपल्या वेगळेपणाची आहुती, ह्यालाच यज्ञ म्हणायचं. शेवटचा यज्ञ म्हणजे ज्याच्यामध्ये माझा जो स्वतःचा मी आहे, जो वेगळा मी आहे, जो जीवभाव आहे, माय सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी, त्याची जेव्हा आहुती होते, तेव्हा तो सगळ्यात शेवटचा यज्ञ. तर जो खरा ब्राह्मण आहे त्यांनी हा शेवटचा यज्ञ केलेला आहे. त्याला स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव नाहीये. तो स्वतःच्या वेगळेपणामध्ये अजिबात राहतच नाही. अशीच व्यक्ती वेदांचं अभेद्य चिलखत आहेत. अभेद्य चिलखत आहेत. वेदांचं अभेद्य चिलखत म्हणजे काय, की वेदांमधलं जे सार आहे, ते सार अशा व्यक्तीची इंडिव्हिज्युअलिटी जी आहे ना, तिचं रक्षण करतं. तुम्ही विचार करा, की समजा एखादा संत असला, त्या संताला त्याच्या स्वतःच्या देहाबद्दल काही आसक्ती नसते, परंतु त्याचा देह टिकवून ठेवा म्हणून समाज कार्यरत असतो. विचार करा. आपल्यामध्ये समजा एखादी अशी व्यक्ती असेल, की जी आपल्याला खूप हवीहवीशी वाटत असेल, त्या व्यक्तीला त्याच्या देहाबद्दल आसक्ती जरी नसली तरी सुद्धा आपण त्याचा देह टिकवून कसा ठेवू शकू, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. नाही करणार का? विचार करा. अगदी लहान मुलाचं उदाहरण घ्या बरं तुम्ही. अगदी लहान मूल समजा एखादं असलं, लहान मूल म्हणजे ज्याला स्वतःच्या देहबुद्धीची काही जाणीवच नाही, तर ते लहान मूल जे असतं ते आपण असं म्हणू, की हे भगवंताचंच रूप आहे. दॅट लिटिल बेबी हॅज नो सेन्स ऑफ आयडेंटिटी. ठीक आहे. परंतु ते लहान मूल आपण जगवू ना, आपण त्याला मोठं करू ना. इव्हन दो द बेबी मे नॉट हॅव एनी सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी, तरी सुद्धा वी विल ट्राय टू प्रोटेक्ट इट. असं आहे. संत देखील मनाने अगदी लहान मुलासारखेच असतात. सो दे आर व्हेरी चाइल्ड लाईक, दे आर व्हेरी इनोसंट. त्यांचं मन शुद्ध, पवित्र, निर्मळ असतं. अशा प्रकारचा जो संत असतो, अशा प्रकारचा जो खरा ब्राह्मण असतो, त्याला जग सोडून जाऊ देणार नाही, नाही का?
जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत. अभेद्य चिलखत आहेत. अभेद्य म्हणजे ज्याचा भेद होऊ शकत नाही. अनब्रीचेबल as that, अभेद्य. ज्यांच्या दृष्टिरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत असते. ज्यांच्या दृष्टिरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत असते. त्यांची दृष्टी जी आहे ना ती सगळ्यांसाठी कल्याणकारी असते. सो somebody who is established in his true self will always think of the benefit of the totality. सगळ्यांना कल्याणकारी काय आहे अशाच गोष्टीचं चिंतन होईल ना अशा व्यक्तीच्या मनात नेहमीच. तर ती खरी ब्राह्मण व्यक्ती आहे. जेथ अखंड वसिजे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयाचेनी दिठीचिया उत्संगी मंगळ वाढे. जे या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत. जे ह्या पृथ्वीवरील देव आहेत अशा प्रकारचे जे लोक आहेत ना जे लोक सगळ्यांच्या कल्याणाचं चिंतन करतात, सगळ्यांच्या कल्याणाकरता झटतात, त्यांना स्वार्थ नावाची गोष्टच नाही. ते मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत. म्हणजे काय की स्वतःच्या देहाला कष्ट झाले ना तरी सुद्धा ते इतरांच्या कल्याणाकरता कार्यरत राहतील. तपाचे अवतार आहेत, मूर्तिमंत अवतार आहेत. ते जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत. सर्व तीर्थांना उदयास आलेले म्हणजे तीर्थ क्षेत्र जी असतात ना तिथे उदयास आलेले दैवच. म्हणजे तीर्थक्षेत्रामध्ये कसं दैव आहे की देव आहे, देव असायला पाहिजे होते. तीर्थक्षेत्रामध्ये जो देव असतो ना समजा आता आपण पंढरपुराचा विचार केला तर पंढरपुरामध्ये विठ्ठल हा देव आहे, बरोबर आहे. तर पंढरपुरात जसा विठ्ठल उदयाला आला आणि त्याच्या दर्शनासाठी लाखो कोट्यावधी लोक जात असतात सारखे, म्हणजे गेली शतकानुशतक चाललेलीच आहेत माणसं. तशा प्रकारे अशा प्रकारचे जे लोक असतात ब्राह्मण ते मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत. जयांची आस्थेचे निवोले, सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्पे सत्य जियाले जियाचेनी. ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगलं कर्म हाच कोणी वेल तो विस्तार पावला आहे. ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिला आहे. ज्यांच्या इच्छारूप ओलीने आता चांगलं कर्म हाच कोणी वेल तो विस्तार पावलाय. समजा एखादा वेल आपल्याला वाढवायचा असेल तर त्याला आपल्याला ओली म्हणजे पाणी द्यावं लागेल ना. तर समजा चांगलं कर्म हाच समजा वेल असला तर चांगल्या कर्माचा वेल कसा वाढेल, त्याचा कसा विस्तार पावला त्याला तो कसा विस्तार पावेल, त्याचा विस्तार कसा होईल. असे जे लोक असतात ना त्यांच्या ज्या इच्छा असतात ना त्यांची इच्छा सगळ्यांच्या कल्याणासाठी असते. त्या इच्छेची जी ओली आहे त्या ओलीमुळे हा वेल जो आहे चांगल्या कर्माचा वेल हा विस्तार पावतो. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा असेल ना त्याच्या हातूनच असं कर्म घडेल ना की ज्याच्यामुळे सगळ्यांचं कल्याण होईल. आणि ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिला म्हणजे अशा प्रकारचे लोक ज्यांना स्वतःच्या स्वरूपाची जाणीव झालेली आहे, ज्यांना स्वतःच्या स्वरूपाचं सत्य गवसलेलं आहे, सत्याचा बोध झालेला आहे, त्यांच्या मार्फतच अशा प्रकारचं कर्म घडेल आणि सत्कर्माचा वेल वाढेल. जयाचे निगा बोले, अग्निसी आयुष्य जाहले, म्हणोनी समुद्रे पाणी आपुले दिधले याची प्रीती. ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचं आयुष्य वाढलं म्हणून समुद्राने आपलं पाणी त्यांच्या प्रीतीकरता दिलं. ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचं आयुष्य वाढलं, अग्नी जर आयुष्य वाढलं तर समुद्राने आपलं पाणी त्यांच्या प्रीतीकरता दिलं. म्हणजे समुद्र नॉर्मली आपल्या पाण्याने अग्नी विझवेल ना, परंतु नाही. ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचं आयुष्य वाढलं म्हणजे अशा लोकांच्या कर्मामुळे, अशा लोकांच्या इच्छेमुळे, संकल्पामुळे चांगली कर्म घडायला लागली. त्यांच्यासाठी समुद्राने सुद्धा आपलं पाणी त्यांच्या प्रीतीकरता दिलं. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरण रजा. मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली
गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला आणि मग ज्यांच्या पायधुळी करता छातीचा खळगा पुढे केला. मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली, म्हणजे माझ्या गळ्यात जी माळ होती ती मी बाजूला केली, त्यामुळे माझी छाती रिकामी झाली. गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला, गळ्यातली माळ, गळ्यातला कौस्तुभ हे सगळं काढून ठेवलं आणि मग ज्यांच्या पायधुळी करता छातीचा खळगा पुढे केला, की ह्याच्यामध्ये मी माझ्या तुमच्या चरणाची जी धूळ आहे ती मी आपल्याजवळ ठेवणार आहे, माझ्या छातीला लावणार आहे. आझुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलाची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवतोय. ती का वागवतो म्हणून म्हणशील तर आपल्या षड गुणैश्वर्य भाग्यरूप समुद्राचं रक्षण होण्याकरता. आता बघा की किती कठीण आहे समजण्यासाठी. कृष्ण सांगतोय अर्जुनाला की अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलाची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवतोय. इथे कृष्ण असं म्हणण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटतं की हे जे सगळे ब्राह्मण लोक आहेत, ब्राह्मण लोक म्हणजे जे लोक भक्ती करतात माझी, ज्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा नाहीये, तर अशा लोकांच्या पायाची धूळ मी माझ्या हृदयाला लावतोय असं कृष्ण म्हणतं. म्हणजे किती आश्चर्य आहे बघा. आपण काय म्हणू, विचार करू नॉर्मली, आपण साधक लोक आहोत, आपण भक्त लोक आहोत, तर आपण कृष्णाच्या पायाची धूळ आपल्या छातीवर घेऊ, राईट? पण इथे कृष्ण म्हणतोय की त्यांच्या पायाची धूळ मी माझ्या छातीवर घेतोय. विचार करून बघा. आझुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलाची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवतोय. ती का वागवतो म्हणून तू म्हणशील तर आपल्या षड गुणैश्वर्य भाग्यरूप समुद्राचं रक्षण होण्याकरता. षडगुण आणि ऐश्वर्य आणि भाग्य रूप जे समुद्राचं रक्षण आहे, जो समुद्र आहे जो माझ्या हृदयात आहे, त्याचं रक्षण होण्याकरता मी ही धूळ माझ्या हृदयावर ठेवतोय. जयांचा कठीण आहे समजायला. तर आपल्या हृदयामध्ये जो समुद्र आहे, षडगुण ऐश्वर्य भाग्यरूप, तो तर भगवंताच्या हृदयामध्ये आहेच ना. भगवंताचं हृदय जे असतं किंवा भगवंत हा जो शब्द आहे, भगवान हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये 6 प्रकारचे ऑप्युलन्सेस असतात असं आपल्याला पुस्तकं सांगतात. भगवान या शब्दाचा अर्थच आहे की ज्याच्याकडे 6 प्रकारची 6 प्रकारचे ऑप्युलन्सेस आहेत. म्हणजे त्याच्याकडे ऐश्वर्य आहे, त्यानंतर सगळ्या प्रकारची शक्ती आहे किंवा सगळ्या प्रकारची करुणा आहे वगैरे, अशा प्रकारच्या अनेक 6 प्रकारच्या ऐश्वर्यांनी जो परिपूर्ण आहे तो भगवान आहे. तर त्याच्या समुद्राचं रक्षण होण्याकरता, म्हणजे भगवान नावाचा जो समुद्र आहे, जो आपल्या हृदयात आहे म्हणा किंवा श्रीकृष्णाचं म्हणत असेल की त्याच्या हृदयात आहे, तर त्याचं रक्षण होण्याकरता मी ह्या लोकांची जी पायधूळ आहे ती माझ्या हृदयावर ठेवतो, असं तो म्हणतोय. असा विचार माझ्या मनात येतोय आता. लेट अस सी व्हॉट ही सेज फर्दर. म्हणजे त्यातनं आणखी क्लिअर होईल कदाचित. जयांचा कोप सुभटा, काळा अग्निरुद्राचा वसवटा, जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलय काळाच्या रुद्रदेवतेचं वसती स्थान आहे व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात. अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलय काळाच्या रुद्रदेवतेचं वसती स्थान आहे. समजा अशा लोकांच्या मनामध्ये राग आला तर काय होईल की काळाग्नी नावाच्या प्रलय काळाच्या रुद्रदेवतेचं, अशी जी रुद्रदेवता आहे की जी प्रलयाच्या वेळी सगळं जळवून टाकते. राग जर आला ना, म्हणजे अशा व्यक्तीला समजा खरंच राग आला तर त्या क्रोधामुळे अनेक गोष्टी जळून खाक होऊ शकतात, कारण की त्यांचं चित्त शुद्ध आहे म्हणून. व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात. समजा हे लोक प्रसन्न झाले तर त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या प्रसन्नतेमुळे अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात, आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते समजा ते प्रसन्न झाले आपल्यावर तर. ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण
आणि माझ्या ठाई अतिनिपुण, आता माते पावती हे कवण समर्थावे. ह्याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला मिळतात. तर जे ब्राह्मण आहेत त्यांची स्तुती केली आहे ह्या सगळ्या ओव्यांमध्ये आत्तापर्यंत. आणि माझ्या दृष्टीने मी विचार करतोय तर ब्राह्मण अशी व्यक्ती आहे की ज्याच्या मनामधल्या इच्छा सगळ्या संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. तीच व्यक्ती ब्राह्मण आहे. तर अशा व्यक्तीला भगवंत स्वतः त्याच्या छातीशी ठेवतात. हा इतक्या सगळ्या ओव्यांचा गोषवारा आहे असं तुम्ही समजा. ठीक आहे. तर पाहे पा चंदनाचेनी अंगा निळे, नाही सॉरी, ह्याच्या आधीच आपल्याला एक वाक्य राहिलं ना. याप्रमाणे पुण्याने पूज्य असलेले ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहे ते मला मिळतात. आता हे काय निराळं सिद्ध करायला पाहिजे का असं विचारतायत भगवान. ठीक आहे. पाहे पा चंदनाचेनी अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तीही निर्जीवी ही देवांची निडळे बैसणी केली. पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श केलेली लिंबाची झाडे म्हणजे कडुलिंबाची झाडं जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव असूनही त्यांनी देखील देवाच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली. ती चंदनाच्या बाजूला लिंबाची जी झाडं होती ती निर्जीव होती असं म्हणतायत ते. तर निर्जीव झाडं जरी असली तरी सुद्धा ती चंदनाच्या बाजूला असली किंवा चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श केलेली होती फक्त बस, ती देवाच्या मस्तकावर राहायला एलिजिबल झाली, त्यांनी जागा मिळवली. मग तो चंदनू तेथ न पवे, ऐसे मनी कैसेनी धरावे, अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काही साच. मग खास चंदन ती जागा मिळवणार नाही असं मनात तरी कसं आणता येईल, किंवा त्यास ती जागा मिळाली आहे हे सिद्ध केलं तरच ते खरं ठरणार आहे असं का. जेथ निवविल ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा निरंतर. ज्या अर्थी शंकरांनी हालाहल विष प्राशन केल्यानंतर आग होत होती ती थंड करील या आशेने अर्धा चंद्र मस्तकावर धारण केलेला आहे. आता हे अनेक प्रकारची उदाहरणं कशी देतात ज्ञानेश्वर, पुष्कळदा ही सगळी उदाहरणं वाचून झाली ना आपली की नंतर मग लक्षात येईल की एक्झॅक्टली काय म्हणायचा प्रयत्न करत आहेत. सो लेट अस गो थ्रू ऑल ऑफ देम आणि लेट सी व्हॉट दीज एक्झाम्पल्स मीन. चालेल. तेथ निवविता आणि सगळा, परिमळे चंद्राहुनी आगळा, तो चंदनू केवी अवळीला अवलीळा, सर्वांगीण बैसे. त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासाने चंद्रापेक्षाही अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही. का रथ्योदके जिये कासे, लागलिया समुद्र जाली अनायासे, तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. अथवा रस्त्यावरील पाण्यांनी जिचा आश्रय केला असता ती रथ्योदके अनायासेच समुद्ररूप होतात. रथ्योदके म्हणजे काय की पहा, रस्त्यावर जे पाणी पडतं ना, आता रस्त्यावरनं काय जातं तर रथ जातो, राईट. तर त्याच्यामुळे जे चॅनेल्स निर्माण होतात ना त्याच्यावर पाणी पडलं की त्यातनं मग सगळं पाणी वाहून जाईल ना, इव्हेंच्युअली ते नदीत जाईल आणि नदीत समुद्रात जाईल. तर रथ्योदक म्हणजे त्या रस्त्यावर जे पाणी पडलेलं आहे ते अनायासेच समुद्ररूप होतात. त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे का. सगळं शेवटी तिकडेच जातं, सगळं पाणी समुद्रात जाऊन मिळतं. म्हणून राजर्षी का ब्राह्मण, जया गती मती मीची शरण्य, तया त्रिशुद्धी मीच निर्वाण, स्थिती ही मीची. म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असो किंवा ब्राह्मण असो, ज्यांच्या क्रियेला बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचं असणंही मीच आहे. म्हणजे मीच त्यांच्या रूपाने राहतो जगामध्ये. जे ब्राह्मण आहेत किंवा जे राजर्षी आहेत त्यांच्या क्रियेला आणि बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे. त्यांच्या थ्रू मीच राहतो, त्यांच्या मार्फत मीच राहतो, त्यांच्या निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचं असणंही मीच आहे. यालागी शतजर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत होवावे, कैसेनी उघडिया असावे शस्त्र वर्षी.
याकरता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या होडीत बसून स्वस्थ कसं राहावं व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगानं कसं असावं. शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या होडीत बसून स्वस्थ कसं राहावं. समजा आपण अशा एखाद्या होडीत बसलेलो असू की ती शेकडो ठिकाणी खिळखिळी झालेली आहे, आपण स्वस्थ बसू का? नाही नाही नाही, आपण काहीतरी करू ना, स्वतः हातपाय हलवायचा प्रयत्न करू आणि स्वतःला वाचवायचा प्रयत्न करू. शस्त्रांचा वर्षाव होत असताना उघड्या अंगानं कसं असावं. शस्त्रांचा वर्षाव जर होत असेल तर आपण उघड्या अंगाने राहू का? अंगावर चिलखत पाहिजे ना काहीतरी, म्हणजे मग आपल्याला आपला बचाव होईल. अंगावरी पडता पाषाण, न सुबावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण ओख देसी. अर्जुना, अंगावर धोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये. रोगाने ग्रस्त झालेलं असताना औषधाशिवाय बेफिकीर कसं राहावं. जेथ चहूकडे जळत वणवा, तेथुनी न निगिजे केवी पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रवा, केवी न भजिजे माते. अर्जुना, जिथे चोहीकडून वणवा लागला आहे तिथून बाहेर कसं पडू नये. त्याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या ह्या मृत्यूलोकात येऊन मला कसं भजू नये बरं. हा जो लोक आहे हा मृत्यूलोक आहे आणि इथे चोहीकडून वणवा लागलेला आहे. म्हणजे काय की सगळीकडे हेल फायर असं समजा तुम्ही. ख्रिश्चन धर्मामध्ये पुष्कळदा हेल फायरचा जो विचार आलेला आहे ना, तो हेल फायर म्हणजे हे आपलं जीवन आहे आत्ताचं. हेल फायर म्हणजे कसं की आपलं शरीर कॉन्स्टंटली जळत नाहीये का. आपल्या शरीरामध्ये ज्या प्रक्रिया घडतायत ना, त्या प्रक्रिया म्हणजे त्या शरीराचं जळणंच आहे. आपण जे अन्न खातो ना, ते अन्न सारखं आपल्या शरीरामध्ये जळत असतं. आपल्या शरीरामधली जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा म्हणजे आपल्या शरीरातल्या अन्नाचं पचन. द कार्बन वी consume as a part of our food keeps getting burned all the time, generating carbon dioxide, and the energy generated in this process is what animates us. आपल्या शरीरामधली जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा म्हणजे आपल्या शरीरामधलं जे ज्वलन आहे ते. म्हणजे ह्या शरीरात आपण आहोत, ह्या जगामध्ये आपण आलेलो आहोत, हा जन्म आपण घेतलेला आहे, याचा अर्थच आहे की वी आर इन हेल फायर. ठीक आहे. म्हणजे कॉन्स्टंटली ज्वलन सुरू आहे ना, तर त्यातून कसं बाहेर पडू नये. तर ते कशामुळे होईल. मला भजलं तर होईल. म्हणजे काय की इफ वी आर कॉन्स्टंटली ड्वेलिंग ऑन रिअलायझिंग अवर ट्रू सेल्फ, तर आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकू. आपलं सगळं जीवन जे आहे, आपले सगळे जे जीवनाचे व्यवहार आहेत रोजचे, ते सगळे त्या दिशेने जर असले तरच आपण ह्याच्यातनं बाहेर पडू शकू. अगा माते न भजावया लागी, कवण बळ पा आपुलिया अंगी, काई घरी की भोगी निश्चिंती केली. अरे अर्जुना, माझं भजन न करण्याला असं आपल्या म्हणजे प्राण्यांच्या अंगी कोणतं सामर्थ्य आहे. हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत. ना तरी विद्या की वयसा, यया प्राणियासी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कोण. अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत. माझं भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे. कसं आपण असतो बघा की वी आर सो सेक्युअर इन व्हॉट एव्हर वी आर डुईंग. वी आर सो सेक्युअर इन थिंकिंग की माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे नोकरी आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे अमुक आहे तमुक आहे, सो वी फील सेक्युअर. परंतु हे सगळं असून सुद्धा जर भगवंता प्रती आपली भक्ती नसली तर हे सगळं व्यर्थ आहे. तरी भोग्यजात जेतुले, ते एका देहाचिया निकिया लागले, आणि एथ देह तव असे पडिले, काळाची तोंडी. तर जेवढे विषय मात्र म्हणून आहेत ते सर्व एका देहाच्याच बऱ्या करता किंवा म्हणजे सुखाकरता उपयोगात आलेले आहेत. आणि ह्या मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. तर आपण जे विषय समजतो ना, म्हणजे सेन्स ऑब्जेक्ट्स, दे आर ओनली युजफुल फॉर द प्लेजर ऑफ द सेन्स ऑर्गन्स. जेवढे विषय मात्र म्हणून ते सर्व एका देहाच्याच बऱ्या करता किंवा सुखाकरता उपयोगात आलेले आहेत. आणि मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. देह जो आहे तो काळाच्या तोंडी पडलेला ना, म्हणजे आपला देह जो आहे तो क्षणोक्षणी
प्रत्येक क्षणी मृत्यूकडे चाललेला आहे ना. सो इट इज गेटिंग डिस्ट्रॉइड एव्हरी मोमेंट, राईट. बाप दुःखाचे केणे सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, तिये मृत्यूलोकीची शेवटिले, येणे जहाले हाटवेळे. बाप रे बाप, जिथे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे, अशा मृत्यूलोकातील नरदेहरूपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणं झालेलं आहे. आता सुखेसी जीविता, कैची ग्राहिकी किजेल पंडुसुता, काय राखोडी फुंकिता दीपू लागे. आता अर्जुना, सुखाने जगणं हा माल इथे खरेदी कसा करता येईल? राखुंडी फुकून कधी दिवा लागला आहे का? आपल्याला समजा ह्या जगामध्ये सुख हवं असेल तर ते अशाश्वत वस्तूंमुळे किंवा विषयांमुळे कसं काय मिळू शकेल आपल्याला? राखेला आपण समजा फुंकलं तर त्यातनं दिवा लागेल का? नाही लागू शकत. अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रसू घेईजे पिळुनी, तया नाम अमृत ठेवुनी, जैसे अमर होणे. अर्जुन, हा विषाचे कांदे वाटून त्याचा रस काढला आणि तो पिळला आणि त्या रसाचं नाव आपण फक्त अमृत ठेवलं आणि आपण तो प्यायल्यामुळे अमर होऊ असं जर आपल्याला वाटलं किंवा अशा प्रकारची आपली खात्री असली तर काय होईल? तेवी विषयांचे जे सुख, ते केवळ परम दुःख, परी काय कीजे मूर्ख, न सेविता न सरे. त्याप्रमाणे विषयांमध्ये जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचं दुःखच आहे. परंतु काय करावं? लोक मूर्ख आहेत. विषयांचं सेवन केल्या वाचून त्यांचं चालतच नाही. आपण स्वतःचाच विचार करा, लोकांचा विचार नका करू, स्वतःचा विचार करा. आपण असेच नाही आहोत का? का शीस खांडून आपुले, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आघवे. किंवा आपलं मस्तक तोडून ते पायाला पडलेल्या जखमेवर जसं बांधावं, तसं या मृत्यूलोकातील सर्व व्यवहार चाललेले आहेत. आपल्या पायाला समजा जखम असेल तर तिला बांधायसाठी म्हणून आपलं डोकं कापून आणि आपण त्याला बांधू का? पण तसं आपण करतो आहोत. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकजेल कवणाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळांच्या. एवढ्या करता या मृत्यूलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल का? निखारे असणाऱ्या अंथरुणावर आनंदाने झोप कुठून येणार? आपल्या अंथरुणावर समजा निखारे असले त्याच्यावर झोप येईल का आपल्याला? जिये लोकेंचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदयो होय असता लागी, दुःख लेऊनी सुखाची आंगी, सळीत जगाते. ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे म्हणजे त्याचं थोडं थोडं तो कमी कमी होतोय, जिथे मावळण्यापूर्वी सूर्याचा उदय होत असतो, जिथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखं छळतंय. आपल्याला विषयांमध्ये सुख आहे असं वाटतं, परंतु ते खरं दुःखरूपच आहे. परंतु ते सुखरूप आहे तसं आपल्याला वाटतं, नाही का? असंच हे जग आहे. तर हे विषय आपल्याला छळतायत इथे जगामध्ये. जेथ मंगळाची अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पोहरी, मृत्यू उदराची परिवरी गर्भू गिवसी. जिथे मंगलकारक गोष्टींच्या कोंबाबरोबरच त्यावर अमंगल गोष्टींची कीड पडते. म्हणजे आपल्याला सुख आहे असं वाटतं, परंतु ते दुःखरूपच आहे, कुठलाही विषय. व जिथे पोटात असतानाच मरण गर्भाला घेरतं. म्हणजे पोटात जेव्हा गर्भ असतो, जन्म होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू ठरलेलाच आहे, अट्टळ आहे. म्हणजे काय आहे की जन्म झाल्यानंतर आपल्याला काही दिवस, काही वर्ष खूप चांगलं वाटतं या जगामध्ये, पण नंतर पुन्हा मृत्यू आहेच ना, नाही का? जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नेईजे गंधर्वी, गेलियाची कवणे गावी शुद्धी न लगे. जे नाही म्हणजे जे अप्राप्य आहे त्याचं चिंतन करायला मृत्यूलोकातील वस्ती लावते. म्हणजे आपण जेव्हा मृत्यूलोकात येतो ना, तेव्हा जे अप्राप्य आहे म्हणजे जे नाहीच आहे त्याचं आपण चिंतन करतो. बरं, ते प्राप्त झालं तेव्हा त्याच वेळेला ते गंधर्व अदृश्यपुरत नेतात. म्हणजे कसं आहे की एखादी वस्तू प्राप्त झाली ना, एखादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सुख होतं, बरोबर आहे? तर ते तात्पुरतं असतं, तर ते तर नष्ट होतच. कसं होतं नष्ट? कारण की जे सुख एखाद्या विषयावर, एखाद्या वस्तूवर अवलंबून आहे, ती वस्तू काय कायमस्वरूपी थोडीच आहे.
आणि कसं होतं की एखादी वस्तू आपल्याला जेव्हा मिळते ना, पुष्कळ जेव्हा आपल्याला एका मनात आपल्या इच्छा असतात, कुठल्याही वस्तूची इच्छा असते समजा, ती वस्तू जेव्हा मिळते ना, तेव्हा त्या वस्तूची तेवढी किंमत नाही राहत. कारण की आपल्याला ती मिळाली आता. इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ मी. त्यामुळे मग त्या वस्तूबद्दल आपल्या मनामधली जी त्याच्या आधीची उत्कंठा किंवा आसक्ती असते ती कमी होते. बरोबर आहे? बरं, ते घेऊन कोणत्या गावाला गेले याचा शोधही लागत नाही. म्हणजे हे कुठे गेलं हे कळत नाही आपल्याला. जे अप्राप्य आहे त्याचं चिंतन करायला मृत्यूलोकातली वस्ती लावते आणि ते प्राप्त झालं तेव्हाच त्याच वेळेला ते गंधर्व पुरुष, अदृश्य पुरुष नेतात. याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं का? एक मिनिट थांब, आणखीन किती श्लोक, किती ओव्या आहेत बघूया आपण. पुष्कळ ओव्या आहेत, त्यामुळे आता आपण कदाचित इथे थांबायला काही हरकत नाही आहे. सो व्हाय डोंट वी स्टॉप हिअर फॉर नाव. आपण थोडं याच्याबद्दल आत्तापर्यंत जे आपण ऐकलंय ना, त्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू. आणि लेट अस की पुढच्या वेळेस आपण ह्याच्यावर थोडं आणखीन काही चिंतन करता येतं का? तुम्हाला ह्याचा रेफरन्स जो आहे ना, तो तुमच्याजवळ जो असेल तो बघा. 33वा श्लोक आहे हा. त्याच्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्या किती ओव्या लिहित बघा ज्ञानदेवानी. आपण पुष्कळ ओव्या केल्या आतापर्यंत, परंतु आपल्याला पुष्कळशा ओव्या अजूनपर्यंत पूर्णपणे कळलेल्या नाहीये. आपण त्यांच्यावर थोडंसं चिंतन करू. व्हाय डोंट वी डू दिस एज अ होमवर्क? आणि मग आपण पुढच्या वेळेस पुन्हा ह्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू. चालेल? ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.